च्या उद्घाटनाने लोकार्पणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, या भागाचे लोकप्रिय असे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य तटकरे साहेब, उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष मॅडम, मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे म्हणजे आमचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, उपस्थित असलेले माझ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खात्याचे सर्व अधिकारी, उपस्थित असलेले सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या मुरुड जंजिराच्या इकडचा जो प्रवासी जेटी चा जो 111 कोटीचा जो हा प्रकल्प आहे, जो आमच्या बंदर खातं आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आज पूर्ण केलेला आहे, त्याच्या लोकार्पण उद्घाटन सन्मान्य सुनील तटकरेजींच्या हस्ते झालेलं आहे, असं मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो. तटकरे साहेबांच्या नंतर भाषण करणं ही कितीही या प्रोटोकॉल नावाची नाटकं असली तरी माझ्यासाठी तसं अडचणीत आहे. कारण का तटकरे साहेब, आमचे वडील राणे साहेब आणि तटकरे साहेबांचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव आहे आणि आमच्यासारखे असंख्य तरुण त्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून साहेब आज इथे आले, आमचे भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, आमच्या नगराध्यक्षताई, जिल्हा परिषद सगळे एकत्र मिळून हे आता अतिशय महत्वाच्या अशा प्रकल्पाचं आपण आज भूमिपूजन किंबहुना लोकार्पण आपण केलेलं आहे. मला आठवतं काही दिवसा अगोदर पासून काही आमचे पत्रकार मित्र, काही आमचे इलेक्ट्रॉनिक चॅनल बातमीच्या दृष्टिकोनातून जी जागरूकता आणली पाहिजे, ते ह्या भागामध्ये येणारे जे पर्यटक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना जी गैरसोय होत होती, काही अपघात होत होते, त्याच्यामुळे त्यांनी बातम्या राज्यभर प्रसिद्ध केल्या आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पवार मॅडम यांच्या नेतृत्वात आमच्या बंदर खातं आज या राज्यामध्ये प्रामुख्याने 877 किलोमीटर असलेली आपली ही किनारपट्टी, ह्याला आम्ही विकसित कसं करू शकतो, रोजगाराची संधी कशी आम्ही उपलब्ध करू शकतो आणि त्याचबरोबर पर्यटनाला चालना कशी देऊ शकतो, या दृष्टिकोनातून असंख्य प्रकल्पांचे ना आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने एक एक पूर्णत्व घेऊन चाललेलं आहे. तटकरे साहेबांनी मी आवर्जून उल्लेख करेन की मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर खात्यामध्ये असलेली अखर्चित निधीवर पहिलं मी लक्ष घातलं. प्रकल्प आपण सगळेजण प्रस्तावित करायचो, पण यात ते प्रकल्प पूर्ण व्हायचे नाही, निधी तिथे पडून असायची आणि दरवर्षी जेव्हा आम्ही सागरमालाच्या निमित्ताने पैसे मागायला जायचो किंवा आमचे अजितदादा पवार साहेब जेव्हा अर्थमंत्री होते, तेव्हा सर्वात पहिलं बोट ठेवलं जायचं की गेल्या वर्षीची निधी तुम्ही खर्च केली नाही, तर या वर्षी तुम्ही का मागायला येता, हा सर्वात पहिला प्रश्न असा आहे. आणि म्हणून आम्ही खातं म्हणून, डिपार्टमेंट म्हणून आम्ही एवढा निश्चित केलं की असलेले जेवढे प्रकल्प आहेत, त्याचे जेवढी अडचणी आहेत, दर महिन्याला तटकरे साहेब आम्ही एकदा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून बसतो आणि त्या प्रकल्पाला चालना देण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जी काय ताकद लागेल, जे काय अडीअडचणी आहेत, ते सगळे दूर करून हे प्रकल्प योग्य वेळी चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे आमच्या डिपार्टमेंट म्हणून आम्ही काम करतो. आणि म्हणून खात्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला माहिती आहे की महिन्यातून एकदा मंत्री महोदयांना आणि त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना उत्तरं द्यायची आहे आणि म्हणून कुठेही चालढकल होत नाही. आणि म्हणून जेवढ्या प्रकल्पाची आपण इथे अपेक्षा ठेवत आहात, आज इथे हा प्रकल्पाचं लोकार्पण झालेला आहे. आपल्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या संदर्भात काही सूचना आमच्या खासदार साहेब आणि अन्य सहकार्यांनी केलेल्या आहेत. मी आपल्याला विश्वास देतो, ह्या सर्व प्रकल्पांच्यामुळे कोकणाच्या किनारपट्टीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणारं महत्व आणि पर्यटनाला चालना आणि रोजगाराची संधी, या सगळ्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खातं कुठेही कमी पडणार नाही, हा विश्वास व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना देतो.
शेवटी आमचा हा किनारपट्टीचा भाग आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा जे एक वेगळं चित्र पाहायला मिळतं, तेवढा आम्ही कुठे कमी पडतो हा नेहमी आमच्या समोर प्रश्न असतो. प्रवासी वाहतूक हा आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि म्हणून मुंबईमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जसं आम्ही मुंबईला आणि MMR ला जोडतोय, तसंच मी तटकरे साहेबांची मी गाडीमध्ये बोलत होतो. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे तीनही जिल्हे येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपण रस्ता आहे, रेल्वे आहे, तसं जलवाहतुकीच्या माध्यमातून आपण जोडायचं, जेणेकरून व्यापार असेल, पर्यटन असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या निमित्ताने चालना मिळते. आणि आता तर काही दिवसा अगोदर जसं आदरणीय पंतप्रधानांनी आवाहन केलंय की बाहेरगावी आता आपल्याला जायचं सगळे कार्यक्रम रद्द करायचे आहेत, म्हणजे आपलं डोमेस्टिक टुरिझम म्हणजे देश अंतर्गत असलेल्या पर्यटनाला चालना आता मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार. म्हणून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले जेवढे व्यावसायिक आहेत त्यांना मी आवर्जून इथे या निमित्ताने आवाहन करेन की महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पर्यटन खाते हे तसंही दुसऱ्याशी संलग्न आहे आणि म्हणून तुम्हाला जी मदत लागेल, तुम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, आम्ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी देण्यासाठी तयार आहोत. आम्ही कुठे वेळ कमी पडणार नाही. जे काम होईल ते दर्जेदार होईल, पण आपणही आपल्या माध्यमातून आपल्या देशामध्ये येणारे जे पर्यटक असतील, आपल्याकडे येणारे जे पर्यटक असतील त्यांनाही चांगल्यातली चांगली सेवा आपण कशी देऊ शकतो याही दृष्टिकोनातून आपण विचार करावा आणि त्यावर आपण काम करावं. आणि एक शेवटी जाता जाता एक मुद्दामून आव्हानही या निमित्ताने मी करणार. आदरणीय पंतप्रधानांनी काल जसं 7 वेगवेगळे अपील केलेले आहेत, आवाहन केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक महत्वाचं जे आव्हान आहे की डिझेल पेट्रोलचा कमीतचा कमी वापर आणि गाड्यांचा कमीतचा कमी वापर. आता डिझेल पेट्रोलवर काही नुसतं गाड्यात चालत नाही, आपल्या बोटीही चालतात. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून, बंदर खातं म्हणून, राज्य सरकार म्हणून संकटातून संधी ज्याला आपण म्हणतो ते आम्हाला ही संधी आम्हाला दिसते आहे. जिथे आज आपण आता आम्ही ज्या बोटीतून आलो ते आमच्या जो काही बंधू आहे त्याला सर्वात जास्त महिन्याचा खर्च हे डिझेल आणि पेट्रोलचा. त्याचे व्यवहारिक आजच्या काळामध्ये होणार नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध परिस्थिती असल्यामुळे येणारा जो आव्हानात्मक काळ आहे त्याच्यामध्ये बोट मालकांनी, मच्छीमार बांधवांनी त्या बोटी इलेक्ट्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी हे मुद्दामून ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करणार. आणि नुसतं आवाहन करणार नाही, पण त्याला लागणारी जी मदत, म्हणजे उदाहरण तुम्हाला कर्ज म्हणून ज्या बँकेतून, उदाहरण रायगड सहकारी कोऑपरेटिव्ह बँक असेल, मुंबई जिल्हा बँक असेल, या सगळ्या बँकेशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आपण ही तयारी दाखवावी, आपण मानसिकता दाखवावी आणि आमच्याशी आपण संपर्क केले. आम्ही खासदार साहेबांची मदत घेणार, आमदार साहेबांची मदत घेणार, नगराध्यक्ष मॅडमची मदत घेणार आणि जास्तीत जास्त ह्या बोटी आपण येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक कशा करू शकतो ह्या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकून आपल्या पंतप्रधानांनी दिलेले विचार, केलेलं आव्हान त्याला अजून बळकट करण्याचं काम आपणही आमच्या माध्यमातून करावं अशी विनंती आणि अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करीन. परत जाता जाता संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांचे सहकारी असतील, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे आमचे मिटकर असतील आणि माझे सर्व सहकारी, त्यांनी अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आपसामध्ये केलं. चांगल्या दर्जाचं काम आपण ह्या निमित्ताने केलेलं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट पासून सगळं काम चांगलं केलेलं आहे, कारण शेवटी त्यांना माहिती आहे मंत्री कोण आहे. स्ट्रक्चरल ऑडिट हे मीही माझ्या माध्यमातून करतो आणि म्हणून त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट आणि माझं स्ट्रक्चर ऑडिट आणि त्याच्यामध्ये काही साम्य झालं नाही तर अडचणीचा काळ येऊ शकतो हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून एक दर्जेदार काम केल्यामुळे मी मिटकरजी, कॉन्ट्रॅक्टर, माझ्या सगळ्या डिपार्टमेंटचं मनापासून मी अभिनंदन करतो. जाता जाता जे आमच्या तटकरे साहेबांनी उल्लेख केला, कायदा आणि सुव्यवस्था राखणं एक बाजूला असेल, पण आमच्यासारखे जे आंदोलनातून मोठे झालेले कार्यकर्ते त्यांची जरा मदत घ्या. आमच्या शब्दाला थोडं वजन आहे आणि आम्ही तसंच राज्यातले सगळ्याच कार्यक्रम करणाऱ्या लोकांना अतिशय जवळून ओळखतो. म्हणून आमचाही थोडा उपयोग करून घ्या. आणि अशी परिस्थिती आमचं महायुतीचं सरकार असताना, आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना परत येता कामा नये. ही जबाबदारी इकडच्या संबंधित पोलिसांवर सोडून मी आणि तटकरे साहेब जाणार आहोत. लागणारी सगळी मदत सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परत आम्ही गेल्यावर
लगेच तुम्ही आवाहन करा. पर्यटक इथे येऊन दे. उद्याचा दिवस ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस आहे. आमच्या महाराजांची, शंभूराजांची जयंती आहे. म्हणून त्या दिवशी असं मोकळं आम्हाला दिसता कामा नये. आम्हाला म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही पावलं उचलावी एवढं आवाहन तुम्हाला या निमित्ताने करतो. परत एकदा तटकरे साहेब आणि सगळे जे आमचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे मान्यवरांचं मी खात्याचा मंत्री म्हणून आपल्या मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.